नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या भागामध्ये आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्स हा चॅप्टर सुरू केला होता आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन, केमिकल थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन, त्याच्यानंतर सिस्टीमची डेफिनेशन, सिस्टीमचे टाइप्स आणि सिस्टीमच्या प्रॉपर्टीज, त्याच्यामध्ये आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी याबद्दल माहिती घेतलेली होती. आजच्या भागामध्ये आपल्याला घ्यायचे स्टेट फंक्शन्स म्हणजे काय लक्षात. तर याच्यामध्ये स्टेट फंक्शन्स घेण्याच्या अगोदर एखाद्या सिस्टीमवर ज्याची आपल्याला थर्मोडायनॅमिक स्टडी करायची आहे त्या सिस्टीमची स्टेट म्हणजे काय किंवा चेंज ऑफ स्टेट कशी होते लक्षात, ह्याबद्दल आपण माहिती घेऊयात. त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत एव्हरी सिस्टीम हॅज सम थर्मोडायनॅमिक मेजरेबल प्रॉपर्टीज ॲज लाईक प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम एक्सेट्रा. प्रत्येक सिस्टीमला, एव्हरी सिस्टीम हॅज सर्टन थर्मोडायनॅमिक मेजरेबल प्रॉपर्टीज. प्रत्येक सिस्टीमला काही थर्मोडायनॅमिक मेजरेबल प्रॉपर्टीज असतात आणि त्या प्रॉपर्टीजमध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज येतात, त्यांचं टेम्परेचर काय त्या सिस्टीमचं, त्याचं प्रेशर काय आहे, व्हॉल्यूम काय आहे, यासारख्या प्रॉपर्टीज आपण त्यामध्ये घेतो. These properties called as state variables. ह्या प्रॉपर्टीजलाच काय म्हणतो आपण, त्यांचे त्या सिस्टीमचे स्टेट व्हेरिएबल्स, स्टेट फंक्शन्स किंवा त्यालाच म्हणतो आपण स्टेट व्हेरिएबल्स. म्हणजे सिस्टीम ज्या प्रॉपर्टीच्या सहाय्याने एक्सप्लेन केली जाते त्या सिस्टीमची स्टेट काय आहे, म्हणजे ती इनिशियल स्टेटमध्ये आहे का फायनल स्टेटमध्ये आहे हे आपल्याला डिस्क्राईब करण्यासाठी आपण त्या सिस्टीमच्या काही मेजरेबल थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज घेतो आणि त्या प्रॉपर्टीजमध्ये कोणकोणत्या येतात, प्रेशर येते, व्हॉल्यूम येते, टेम्परेचर येते, नंबर ऑफ मोल्स येतात, यासारख्या प्रॉपर्टीज येतात आणि ह्या प्रॉपर्टीजला म्हणतो आपण त्यांचे स्टेट व्हेरिएबल्स. यामध्ये लिहिले बघा आपण चेंज इन व्हेरिएबल्स लक्षात, हा व्हेरिएबल शब्द आलाय म्हणजे त्याला म्हणतो आपण त्यांच्या स्टेट व्हेरिएबल्स. अशा नोन सेट जर घेतला आपण स्टेट व्हेरिएबल्सचा, these are the known set. known set म्हणजे आपल्याला माहिती असणारे स्टेट व्हेरिएबल्स किंवा स्टेट प्रॉपर्टीज, ह्याचा नोन सेट घेतला आपण तर दॅट डिस्क्राइब्स द कंडिशन ऑफ द सिस्टीम. अ नोन सेट ऑफ अ व्हेरिएबल्स डिस्क्राइब्स द कंडिशन ऑफ द सिस्टीम ॲट एनी टाइम. म्हणजे ती सिस्टीम कोणत्या स्टेटमध्ये प्रेझेंट आहे, इनिशियल स्टेट आहे का त्याची फायनल स्टेट आहे, हे आपण कशावर डिस्क्राईब करू शकतो. अ नोन सेट ऑफ व्हेरिएबल्स जर आपण घेतला लक्षात, दॅट डिस्क्राइब्स द स्टेट ऑफ अ सिस्टीम ॲट एनी टाइम. सच अ कंडिशन ऑफ अ सिस्टीम डिटरमाइंड बाय स्पेसिफाइंग द व्हॅल्यूज ऑफ द स्टेट व्हेरिएबल्स इज कॉल्ड द स्टेट ऑफ अ सिस्टीम. मग एखाद्या सिस्टीमची स्टेट काय आहे हे जर आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल तर आपण काय घेणार, अ कंडिशन ऑफ द सिस्टीम डिटरमाइन्स. एखाद्या सिस्टीमची कंडिशन काय आहे सध्याच्या टाईममध्ये किंवा सध्या घेतलेल्या टाईममध्ये हे आपण डिटरमाइन करू शकतो बाय स्पेसिफाईंग द व्हॅल्यूज ऑफ द स्टेट व्हेरिएबल्स. ह्या स्टेट व्हेरिएबल्सच्या जर आपल्याला व्हॅल्यूज माहिती असतील तर त्यावरनं आपण त्या सिस्टीमची ॲट एनी गिव्हन टाईम स्टेट एक्सप्लेन करू शकतो. म्हणजे अ कंडिशन दॅट ऑफ अ सिस्टीम डिटरमाइंड बाय स्पेसिफाईंग द व्हॅल्यूज ऑफ द स्टेट व्हेरिएबल्स इज कॉल्ड द स्टेट ऑफ अ सिस्टीम. मग एखाद्या सिस्टीमची स्टेट म्हणजे काय, एक स्टेट म्हणजे अशी कंडिशन आहे सिस्टीमची जी आपण डिस्क्राईब करतो बाय डिटरमाइनिंग द प्रॉपर्टीज और द व्हॅल्यूज of the state variables at any given time and that is called the state of a system. त्यालाच म्हणायचं त्या सिस्टीमची स्टेट. आता ही जी स्टेट ऑफ अ सिस्टीम आहे ही आपण डिफाईन करतो बाय द व्हॅल्यूज ऑफ ऑल द नोन व्हेरिएबल प्रॉपर्टीज. लक्षात, या सिस्टीमची जर आपल्याला स्टेट डिटरमाइन करायची असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे, त्या घेतलेल्या टाईममध्ये किंवा ॲट एनी टाईम त्या सिस्टीमच्या आपल्याला स्टेट व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे. मग आपण त्या सिस्टीमची काय डिटरमाइन करू शकतो, स्टेट काय आहे.
अच्छा, तर या ठिकाणी तुम्हाला काही डेफिनेशन जे आहेत, स्टेट ऑफ अ सिस्टीमची डेफिनेशन तुम्हाला दिलेली नाही का पुस्तकामध्ये, तर त्याची जर तुम्हाला डेफिनेशन पाहिजे असेल तर तुम्ही डेफिनेशन लिहून घ्या. अ कंडिशन ऑफ अ सिस्टीम डिटरमाइंड बाय स्पेसिफाइंग द व्हॅल्यूज ऑफ द स्टेट व्हेरिएबल्स इज कॉल्ड द स्टेट ऑफ अ सिस्टीम. किंवा मी हा पॉईंट झाल्यानंतर ती डेफिनेशन बोर्डावर लिहून देईन. आलं का? तर याच्यामध्ये बघा, आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आहे, चेंज ऑफ अ सिस्टीम म्हणजे काय. या ठिकाणी बघा दिले आपण चेंज ऑफ सिस्टीम किंवा चेंज ऑफ अ स्टेट ऑफ अ सिस्टीम. त्या सिस्टीमची स्टेट चेंज होणे म्हणजे काय आहे. तर या ठिकाणी आपण एक सिस्टीम घेतलेली आहे ज्याच्यामध्ये गॅस एनक्लोज्ड केलेला आहे सिलेंडरमध्ये. लक्षात, तुम्हाला पुस्तक पेज नंबर 64 वर दिलेला आहे पहा, आय शोन इन फिगर 4.1. ह्या फिगरला जो नंबर दिलाय तो आहे फिगर नंबर 4.1, म्हणजे ही ह्या चॅप्टर मधली पहिली फिगर आहे. सर्टन अमाउंट ऑफ अ गॅस इज एनक्लोज्ड इन अ सिलेंडर दॅट इज फिटेड विथ अ मुव्हेबल पिस्टन. एक गॅस आपण एनक्लोज केलेला आहे सिलेंडरमध्ये आणि मुव्हेबल पिस्टनने त्याला आपण त्याचे जे व्हॉल्यूम आहे ते फिक्स केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बघूयात की ही जी फिगर दिलेली आहे फर्स्ट फिगर, दॅट इज कॉल्ड द इनिशियल स्टेट ऑफ अ सिस्टीम. त्याच्यामध्ये आपण त्या सिस्टीमचं प्रेशर घेतलेलं आहे 1 बार, व्हॉल्यूम आहे त्याचं V1. इनिशियल स्टेट म्हणलं की आपण काय घेणार आहे तर P1, V1, T1 हे स्टेट व्हेरिएबल्स घेणार आहोत आपण, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. आणि N म्हणजे घेणार आहोत त्याचे नंबर ऑफ मोल्स. तर जो गॅस एनक्लोज्ड केलेला आहे सिलेंडरमध्ये, लक्षात, त्याचे हे स्टेट व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे त्याचं प्रेशर आहे 1 बार, त्याच्यानंतर व्हॉल्यूम V1 आहे 1 क्युबिक किंवा 1 DM³ म्हणा, त्याच्यानंतर टेम्परेचर T1 आहे 300 केल्व्हिन आणि N दिलेलं नाही या ठिकाणी, म्हणजे Nची व्हॅल्यू ही फिक्स आहे. लक्षात, टाईमनुसार ती चेंज होत नाही. 1 मोल असेल तर नंतर ती सुद्धा किती असेल 1 मोलच असेल. आता या ठिकाणी मी ॲरो दाखवलेला आहे, ॲरोवर लिहिले चेंज इन व्हेरिएबल्स. एखादी सिस्टीम हे तिच्या इनिशियल स्टेटमधनं फायनल स्टेटमध्ये किंवा एका स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये केव्हा चेंज होते, जेव्हा तिचे काही नोन सेट ऑफ व्हेरिएबल्सपैकी जे काही व्हेरिएबल्स आपल्याला माहिती आहेत त्या सिस्टीमचे, त्याच्यामध्ये प्रेशर, टेम्परेचर असेल, व्हॉल्यूम असेल, नंबर ऑफ मोल्स असतील, त्यापैकी टाईमनुसार ॲज टाईम गोज ऑन, टाईम जसा जसा पुढे पुढे जात राहील त्या टाईमनुसार कमीत कमी एक तरी त्याची प्रॉपर्टी ही चेंज झाली पाहिजे टाईमनुसार. लक्षात, आउट ऑफ दीज 4 स्टेट व्हेरिएबल व्हॅल्यूज एनी वन व्हॅल्यू इफ इट इज चेंजेस देन धिस सिस्टीम चेंज फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट और फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. द सिस्टीम रिमेन्स इन अ गिवन स्टेट. पण समजा त्या सिस्टीमचे स्टेट व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज ह्या टाईमनुसार जर चेंज झालेल्या नसतील, म्हणजेच त्याचं प्रेशर P1 आहे, आफ्टर टाईम समजा आपण 1 आवर हा टाईम घेऊयात, एका तासानंतर त्या सिस्टीमचं प्रेशर हे P1च आहे, म्हणजे 1 बारच आहे, देर इज नो चेंज इन द प्रेशर. त्याच्यानंतर त्याचं व्हॉल्यूम V1च आहे, देर इज नो चेंज इन द व्हॉल्यूम. 1 DM³ 1 DM³ व्हॉल्यूम असेल त्याचं. त्याच्यानंतर टेम्परेचर T1 हे 300 केल्व्हिनच आहे आणि नंबर ऑफ मोल्स, फॉर एक्झाम्पल 1 मोल असेल त्या गॅसचं जर नंबर ऑफ मोल्स, तर आफ्टर 1 आवर त्याचे नंबर ऑफ मोल्स 1 मोलच जर असतील तर आपण म्हणू देर इज नो चेंज इन द सिस्टीम बिकॉज देर इज नो चेंज इन द स्टेट व्हेरिएबल्स. कोणत्याही स्टेट व्हेरिएबलमध्ये बदल न झाल्यामुळे एक तास आपण हा टाइम घेतला, 1 तासामध्ये देर इज नो चेंज इन द व्हॅल्यूज ऑफ द प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स, देन वी कॅन से दॅट द सिस्टीम डज नॉट चेंज फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. पण या ठिकाणी आपण घेतले की देर इज चेंज इन 2 व्हेरिएबल्स. या ठिकाणी 2 व्हेरिएबल्समध्ये आपण चेंज दाखवला आहे. त्यापैकी पहिलं व्हेरिएबल आहे P1. P1 हे कशामध्ये कन्वर्ट झाले P2 मध्ये, म्हणजे 1 बार प्रेशर होतं ते किती बार झाले 2 बार हे प्रेशर झाले. म्हणजे देर इज अ चेंज इन द प्रेशर 1 बार टू 2 बार, म्हणजे
1 बार प्रेशर हे 2 बार मध्ये झाले, म्हणजे देर इज इन्क्रीज इन द प्रेशर फ्रॉम 1 बार टू 2 बार. त्याच्यानंतर व्हॉल्यूम जे आहे 1 DM³ हे व्हॉल्यूम चेंज झाले, ते झाले 0.5 DM³. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकू, 1 to 0.5 म्हणजे देर इज डिक्रीज इन द व्हॉल्यूम. डिक्रीज हो अथवा इन्क्रीज हो, पण चेंज झाला पाहिजे. है ना. 1 बारचं 2 बार झाले. त्याच्यानंतर व्हॉल्यूम V1 जे आहे 1 DM³ 0.5 DM³ झाले. त्याच्यानंतर टेम्परेचर मात्र T1 ला T1च आहे. बघा T1 ला T1च आहे, मी इथं T2 लिहिलेलं नाही. अरे टेम्परेचर काय आहे, T1 ला T1च आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये थोडंसं करेक्शन करून घ्या. बघा या फिगरमध्ये T1 to T2 केलेलं आहे. फिगरमध्ये 4.1 ह्या फिगरमध्ये T1 to T2 केले, बट देर इज नो चेंज इन द टेम्परेचर. T1 ला T1च टेम्परेचर राहील. तर फायनल स्टेटमध्ये जे टेम्परेचर आहे या ठिकाणी T2 पुस्तकात केलेलं आहे, त्याच्यात करेक्शन करून घ्या. T1 टेम्परेचरला T1 टेम्परेचर राहील, कारण व्हॅल्यू किती दिलेली आहे 300 केल्विन. मीन्स देर इज नो चेंज इन द टेम्परेचर. पण ह्यापैकी ह्या आपण 4 ज्या स्टेट व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज घेतल्या, नोन सेट ऑफ स्टेट व्हेरिएबल्स किती घेतल्या आपल्याला माहिती असणाऱ्या त्या सिस्टीमच्या स्टेट व्हेरिएबल्स आपण 4 घेतल्या. त्यामध्ये प्रेशर आहे, त्याचं व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे आणि नंबर ऑफ मोल्स आहे. त्यापैकी किती चेंज झालेले आहेत, 2 चेंज झाले. P1 to P2 प्रेशर चेंज झाले आणि V1 to V2 व्हॉल्यूम चेंज झाले. T1 आणि N1 मात्र चेंज झालेले नाहीत. आपल्याला त्या सिस्टीमला जर म्हणायचं असेल की एका स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये ती कन्वर्ट झालेली आहे, तर कमीत कमी एक तरी व्हेरिएबल्स त्याचं चेंज झालेलं पाहिजे. तर या ठिकाणी किती व्हेरिएबल्स चेंज झाले, 2 व्हेरिएबल्स चेंज झाले, P1 आणि P1 to P2 आणि V1 to V2. म्हणून आपण म्हणू शकू की ती सिस्टीम जी आहे ही इनिशियल स्टेटमधनं फायनल स्टेटमध्ये कन्वर्ट झालेली आहे. म्हणून आपण लिहिले इथं चेंज इन व्हेरिएबल जर झाले, 2 व्हेरिएबल्स चेंज झाले, तर आपण काय म्हणणार, त्या सिस्टीमचं काय चेंज झाले, चेंज ऑफ स्टेट. त्या सिस्टीमची स्टेट सुद्धा काय झालेली आहे, चेंज झालेली आहे. चेंज इन व्हेरिएबल्स, चेंज ऑफ स्टेट. देयरफॉर द सिस्टीम सेड to be, it is converted from initial state to final state, and that is figure change of state. ह्यालाच म्हणतात त्या सिस्टीमचं चेंज ऑफ स्टेट. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टेट फंक्शनची व्हॅल्यूज दिली, डेफिनेशन दिलेली आहे. कोणते फंक्शन्स आहेत ज्यांना आपण स्टेट फंक्शन्स म्हणतो. द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ अ सिस्टीम. सिस्टीमची अशी प्रॉपर्टी जी त्या सिस्टीमच्या स्टेटवर डिपेंड असते, and it does not depend upon the path to allowed does not depend on the path followed to attain it, and that is called the state functions. State functions म्हणजे अशा प्रॉपर्टीज असतात सिस्टीमच्या ज्या फक्त कशावर डिपेंड असतात, त्या सिस्टीमच्या स्टेटवर डिपेंड असतात. that does not depend upon the path which allowed to attain that state. पाथवर डिपेंड नसतात. अशा ज्या प्रॉपर्टीज आहेत सिस्टीमच्या त्यांना म्हणतो आपण स्टेट फंक्शन्स. आणि ह्या स्टेट फंक्शनची जी व्हॅल्यू डेफिनेशन आहे तुम्हाला दिलेली आहे बघा पेज नंबर 64 वर. आता ह्याच्यामध्ये जे दिले ते आपण पाहूयात. सपोज द प्रेशर ऑफ अ गॅस इज 1 बार, व्हॉल्यूम इज 1 DM³ अँड टेम्परेचर इज 300 केल्विन इन द बिगिनिंग, मीन्स इन द इनिशियल स्टेट. देन the pressure of the system is increased to 2 bar, that is P2. Volume changes to 0.5, means ह्या ठिकाणी व्हॉल्यूम काय झाले 1 DM³ to 0.5 म्हणजे डिक्रीज झाले. and temperature is maintained at the 300 Kelvin. टेम्परेचर मात्र 300 केल्विनच आहे. and this is called the final state of a system which is different from the initial state. फायनल स्टेट जी आहे सिस्टीमची ती इनिशियल स्टेट पासून डिफरंट आहे. अ चेंज इन स्टेट फंक्शन्स ऑफ द सिस्टीम ब्रिंग्स फोर्थ अ चेंज ऑफ इट्स स्टेट. मग ही सिस्टीम इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये कशी कन्वर्ट झाली, बिकॉज देर इज अ चेंज इन व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्समध्ये बदल घडून आला आहे, त्याच्यामुळे ती सिस्टीम इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये कन्वर्ट झाली. द फायनल स्टेट ऑफ अ सिस्टीम इन फिगर 4.3 is described by pressure 2 bar, volume 0.5 DM³ and temperature 300 Kelvin. A system continues to be in a such
स्टेट ॲज लॉंग ॲज द स्टेट फंक्शन्स आर अनचेंज. मग ही स्टेट, ही जी सिस्टीम आहे फायनल स्टेटमध्येच राहू शकते. ही जोपर्यंत ह्याच्या स्टेट व्हेरिएबल्समध्ये बदल घडून येणार नाही तोपर्यंत ही सिस्टीम ह्याच कंडिशनमध्ये राहते. आणि ह्या कंडिशनमधून जर तिला आणखीन पुढच्या कंडिशनमध्ये जर चेंज व्हायचं असेल तर ह्या स्टेट व्हेरिएबल्सपैकी कमीत कमी एक तरी तिचं स्टेट व्हेरिएबल टाईमनुसार चेंज झालं पाहिजे. त्याच्यानंतर दिले तुम्हाला स्टेट फंक्शनची डेफिनेशन. ती डेफिनेशन तुम्ही लिहून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये स्टेट फंक्शनचे जर तुम्हाला एक्झाम्पल्स पाहिजे असतील तर स्टेट फंक्शनमध्ये कोणकोणते एक्झाम्पल येतात? मास आहे, टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, लक्षात एन्थाल्पी आहे, एन्ट्रॉपी आहे. याच्या पुढे हे पॉईंट्स येणार आहेत तुम्हाला. त्याचे हे सगळे कोणत्या प्रॉपर्टीज, कोणते फंक्शन्स असतात हे, दॅट इज द स्टेट फंक्शन्स. त्याच्यानंतर तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे. पाथ फंक्शन म्हणजे काय? लक्षात स्टेट फंक्शन नंतर पाथ फंक्शन. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम विच डिपेंड्स ऑन द पाथ, that is called the path function. The properties of the system which depend on the path, they are called the path functions. And path functions examples are work and heat. Work means W and heat means Q, capital Q याला आपण म्हणले work. तर हे path functions ची examples असते. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या पॉइंट स्टेट फंक्शन्स म्हणजे काय, स्टेट ऑफ अ सिस्टीम म्हणजे काय, त्याच्यानंतर पाथ फंक्शन्स म्हणजे काय हे आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे. त्याच्यानंतर घेऊयात आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय. तर या ठिकाणी सांगितले मी तुम्हाला आता जे सांगितलेले बघा पॉईंट. लक्षात एखादी सिस्टीम ही टाईमनुसार तिचे जे स्टेट व्हेरिएबल्स चेंज होत नसतील टाईमनुसार तर आपण त्या सिस्टीमला म्हणूया की ती ज्या स्टेट कंडिशनमध्ये आहे त्याच कंडिशनमध्ये राहील. म्हणजे आपण तिला म्हणू शकतो की ती इनिशियल स्टेटमध्ये असेल तर इनिशियल स्टेटमध्येच राहील, ती फायनल स्टेटमध्ये कन्वर्ट होणार नाही किंवा तिच्या स्टेटमध्ये बदल घडून येणार नाही. तर तेव्हा आपण तिला म्हणू शकतो दॅट सिस्टीम इज इन ए थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. त्या ठिकाणी तुम्हाला पेज नंबर 65 वर त्याचा नेक्स्ट जो पॉईंट दिला आहे दॅट इज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. हा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम हा पॉईंट घेण्याच्या अगोदर तुम्हाला स्टेट ऑफ अ सिस्टीम म्हणजे काय लक्षात याची डेफिनेशन लिहून घ्यायची असेल तर डेफिनेशन लिहून घ्या त्या ठिकाणी. स्टेट ऑफ अ सिस्टीम म्हणजे काय? अ कंडिशन ऑफ अ सिस्टीम determined by specifying the values of the state variables, the values of the state variables is called as state of the system. एखाद्या सिस्टीमची स्टेट म्हणजे काय त्याची डेफिनेशन कशाची असेल? स्टेट ऑफ अ सिस्टीम म्हणजे काय किंवा सिस्टीमची स्टेट म्हणजे काय, स्टेट ऑफ अ सिस्टीमची ही डेफिनेशन असेल. अ कंडिशन ऑफ अ सिस्टीम डिटरमाइंड by specifying the values of the state variables is called the state of the system. एखाद्या सिस्टीमची कंडिशन आपल्याला डिटरमाइन करायची असेल म्हणजे ती सिस्टीम इनिशियल स्टेटमध्ये आहे का फायनल स्टेटमध्ये आहे त्याच्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? बाय स्पेसिफाईंग द व्हॅल्यूज ऑफ द स्टेट व्हेरिएबल्स. आपल्याला त्याचे स्टेट व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज काय आहेत ह्या आपल्याला स्पेसिफाय कराव्या लागतील आणि त्यालाच म्हणतो आपण त्या सिस्टीमची स्टेट ऑफ द सिस्टीम. तरी त्याची डेफिनेशन असेल. आपल्याला नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आहे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय. व्हॉट इज द थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम?
यामध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये जे दिलेले आहे बघा, a system is said to be in a thermodynamic equilibrium when the state functions of the system do not change with time. A system is said to be in a thermodynamic equilibrium. आपण म्हणूया की एखादी सिस्टीम ही थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे. केव्हा आहे म्हणता येईल आपल्याला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम? when its state functions do not vary with time. व्हॅरी म्हणा किंवा चेंज म्हणा. तर तुम्हाला ह्या पॉईंटच्या शेवटी डेफिनेशन दिलेली आहे बघा, स्टेट व्हॅरिएबल्सची. लक्षात, a system is said to be in a thermodynamic equilibrium when its state functions do not vary with time. या ठिकाणी समजा आपण म्हणूयात, आता तुम्हाला एक सिस्टीम दिली होती, त्याचं आपण प्रेशर घेतलं होतं P1, व्हॉल्यूम V1 घेतलं होतं, टेम्परेचर T1 घेतलं होतं आणि नंबर ऑफ मोल्स N घेतले होते. पण आफ्टर 10 मिनिट्स किंवा 1 आवर घेऊयात आपण, एका तासानंतर त्याचं प्रेशर P1च आहे, व्हॉल्यूम V1 आहे, टेम्परेचर T1 आहे आणि नंबर ऑफ मोल्स N ला N आहे. तर ही जी तिची पहिली स्टेट होती ही चेंज झाली का आफ्टर 1 आवर? नाही. फर्स्ट स्टेट जी आहे त्या सिस्टीमची आपण इनिशियल स्टेट म्हणतो आपण याला. लक्षात, 1 आवर टाइम जरी या ठिकाणी गेलेला असेल, पास झालेला असेल, तर ही ती सिस्टीम ही त्याच कंडिशनमध्ये आहे. म्हणजे फर्स्ट कंडिशन जी आहे, स्टेट त्याची फर्स्ट आहे, तर ही फर्स्ट स्टेटमध्येच आहे, किंवा आपण हिला म्हणूयात इनिशियल स्टेट आहे. ही तिची जी इनिशियल स्टेट आहे ही फायनल स्टेट नाही. तर कोणती स्टेट आहे? ही सुद्धा तिची इनिशियल स्टेटच आहे. कारण टाईमनुसार 1 आवर संपला तरी टाईमनुसार ह्या सिस्टीमचे स्टेट व्हॅरिएबल्स किंवा स्टेट फंक्शन्स चेंज झालेले नाही. प्रेशर P1 आहे, या ठिकाणी सुद्धा प्रेशर P1च आहे, व्हॉल्यूम V1 व्हॉल्यूम V1च आहे, टेम्परेचर T1 टेम्परेचर T1च आहे, नंबर ऑफ मोल्स N ला N आहे. म्हणजे एकही त्याचं स्टेट फंक्शन हे टाईमनुसार चेंज झालेले नाही. त्याला म्हणून त्यावेळेस आपण त्या सिस्टीमला म्हणू शकतो की ती सिस्टीम ही कोणत्या कंडिशनमध्ये आहे? थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये. म्हणून या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन काय दिलेले आहे? अ सिस्टीम इज सेड टू बी इन अ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम when its state functions do not vary or do not change with time. एखाद्या सिस्टीमचे स्टेट व्हॅरिएबल्स हे टाईमनुसार जर चेंज होत नसतील तर आपण त्या सिस्टीमला म्हणूयात की ती सिस्टीम ही थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये आहे. त्याच्यानंतर ह्या टाइप्स ज्या आहेत, याचे टाइप्स आपल्याला दिलेले नाहीत. ह्या थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमचे 3 टाइप आहेत: केमिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम अँड मेकॅनिकल इक्विलिब्रियम. आपल्याला ह्या ठिकाणी दिलेले नाहीत, पण आपण ह्याचे टाइप्स जे आहेत, टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम, पहिला आहे केमिकल इक्विलिब्रियम, सेकंड टाइप आहे याचा थर्मल इक्विलिब्रियम आणि थर्ड टाइप आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम. असे हे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमचे 3 टाइप आहेत जे आपल्या सिलेबसमध्ये दिलेले नाहीत. फक्त थोडक्यात लक्षात ठेवा या ठिकाणी. देर आर 3 टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम: केमिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम अँड मेकॅनिकल इक्विलिब्रियम. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे आपल्याला घ्यायचा आहे लक्षात. तर या ठिकाणी बघा, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम ह्या कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगण्यासाठी या ठिकाणी परत फिगर आपल्याला रेफर करायची आहे. 4.1 फिगर जी की पेज नंबर 64 वर दिलेली आहे. कन्सिडर अ गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ अ मूव्हेबल पिस्टन ॲज शोन इन फिगर 4.1. द गॅस हॅज टेम्परेचर T1, प्रेशर P1 अँड व्हॉल्यूम V1. These state functions continues to be constant as long as piston is motionless and no heat exchange takes place. This is an equilibrium state. बघा या ठिकाणी काय दिले तुम्हाला? समजा आपण जे पिस्टन आपण फिक्स केलेलं आहे सिलेंडर मध्ये गॅस एनक्लोज करताना जी काही पिस्टनची पोझिशन आहे ती पोझिशन ॲज लॉंग ॲज द पिस्टन इज मोशनलेस, म्हणजे ती पोझिशन आहे त्याच कंडिशनला आहे. अँड देर इज नो हीट एक्सचेंज टेक्स प्लेस, आणि त्या सिस्टीममधनं हीटसुद्धा एक्सचेंज झाली नाही सराउंडिंग सोबत. दिस इज अँड द इक्विलिब्रियम स्टेट. ह्याला काय म्हणतो मग आपण? तिची इक्विलिब्रियम स्टेट. नाव मूव द पिस्टन इन अपवर्ड डायरेक्शन सो दॅट द गॅस एक्सपांड्स. समजा आपण पिस्टन अपवर्ड डायरेक्शनने मूव केलं तर काय होईल? त्या गॅसचं एक्सपान्शन होईल, म्हणजे व्हॉल्यूम काय होईल? इन्क्रीज होईल.
It passes through states from which pressure, volume and temperature are not specified and vary continuously during the movement of the piston. तर पिस्टनची मुवमेंट झाल्यानंतर त्या सिस्टीमचं म्हणजे त्या सिस्टीम म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय एन्क्लोज केलेलं आहे, गॅस एन्क्लोज केलेला आहे. दॅट इज गॅस इज कॉल्ड नाऊ सिस्टीम. त्या गॅसचं प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे आपण स्पेसिफाय करू शकत नाही, कारण दे आर व्हॅरी कंटिन्युअसली ड्युरिंग द मुवमेंट ऑफ द पिस्टन. कारण त्या काय होणार आहेत, सारख्या बदलणार आहेत ड्युरिंग द मुवमेंट ऑफ द पिस्टन. द गॅस वुड देन बी इन नॉन इक्विलिब्रियम स्टेट. मग आता आपण काय म्हणू, ते सिस्टीम म्हणून आपण जो गॅस घेतलेला आहे तो असा कसा असेल, नॉन इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये. कारण टाईमनुसार त्यांचं प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर काय होत जातात, बदलत जातात. स्टॉप द मुवमेंट ऑफ द पिस्टन. पण आपण काय करूत, आता पिस्टनची मुवमेंट ही स्टॉप करायची आपल्याला. सपोज ॲट दिस स्टेज द प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ द गॅस आर रिस्पेक्टिव्हली P2 अँड V2. मग त्यावेळेस त्याचं प्रेशर आणि व्हॉल्यूम हे आपण काय घेऊ, P1 to P2 चेंज होईल आणि V1 to V2 चेंज होईल. द स्टेट फंक्शन्स आर कॉन्स्टंट सिन्स द पिस्टन इज मोशनलेस. आता या ठिकाणी आपण पिस्टन कसे ठेवले, मोशनलेस ठेवलेलं आहे. तर यावेळेस त्याचे स्टेट फंक्शन जे आहेत त्यांच्या व्हॅल्यूज कशा असतील, कॉन्स्टंट असतील. द गॅस इज देन इन अनदर इक्विलिब्रियम स्टेट. जेव्हा आपण पिस्टनची मुवमेंट करू तेव्हा ती सिस्टीम किंवा तो गॅस हा नॉन इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असेल, कारण कंटिन्युअसली त्याचे जे स्टेट फंक्शन्स आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे काय होत जातील, चेंज होत जातील. परंतु जेव्हा आपण त्या पिस्टनला मोशनलेस करू, म्हणजे त्या पिस्टनची मुवमेंट आपण स्टॉप करू, त्या कंडिशनला ती सिस्टीम किंवा तो गॅस हा परत इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल. त्याच्यामुळं आपण ही डेफिनेशन घेतलेली आहे ती इक्विलिब्रियम, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला पॉईंट प्रोसेस अँड इट्स टाईप्स. प्रोसेस म्हणजे काय आणि त्याचे टाईप्स काय आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर घेऊयात प्रोसेसची डेफिनेशन काय आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रोसेस. अ ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट. सिस्टीमचं हे एक ट्रान्झिशन असेल. अ ट्रान्झिशन ऑफ अ सिस्टीम फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट इज कॉल्ड अ प्रोसेस. बघा त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे त्याला घ्यायचं आहे आपल्याला, प्रोसेस म्हणजे काय आणि त्या प्रोसेसचे टाईप्स. प्रोसेस अँड इट्स टाईप्स. किंवा आपण असं म्हणू प्रोसेस अँड टाईप्स ऑफ प्रोसेसेस. त्याच्यामध्ये पहिल्यांदा घ्यायचं आहे आपल्याला व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रोसेस. तर या ठिकाणी आपण आत्ता जे घेतले की एखादी सिस्टीम ही थर्मोडायनॅमिक स्टेटमध्ये किंवा थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेटमध्ये केव्हा असते, टाईमनुसार त्याचे जे स्टेट व्हॅरिएबल्स, एकही स्टेट व्हॅरिएबल्स टाईमनुसार जर चेंज होत नसेल तर आपण त्याला काय म्हणू, ती सिस्टीम ही थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आहे. तर या ठिकाणी आपल्याला घ्यायचे व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ प्रोसेस. प्रोसेस म्हणजे काय, द ट्रान्झिशन ऑफ अ सिस्टीम फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट दॅट इज कॉल्ड अ प्रोसेस. प्रोसेस डेफिनेशन काय असेल मग, एखादी सिस्टीम ही एका थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेटमधनं दुसऱ्या थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेटमध्ये कन्वर्ट होते, दॅट इज कॉल्ड द प्रोसेस. आता थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय हे जर लक्षात आलं तुम्हाला तर प्रोसेसची डेफिनेशन लक्षात येईल. लक्षात, एखादी सिस्टीम ही एका थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममधनं ट्रान्झिट होते आणि दुसऱ्या थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेटमध्ये कन्वर्ट होते, त्याला म्हणायचं त्या सिस्टीमची प्रोसेस. लक्षात, अ ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट दॅट इज कॉल्ड अ प्रोसेस. अँड देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ प्रोसेसेस. प्रोसेसेसचे डिफरंट टाईप्स आहेत. त्यामध्ये पहिला टाईप आहे आयसोथर्मल प्रोसेस. त्याच्यानंतर सेकंड टाईप आहे आयसोबॅरिक प्रोसेस. तिसरा आहे आयसोकोरिक प्रोसेस. त्याच्यानंतर चौथा टाईप आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस.
त्याच्यानंतर 5वा टाईप आहे रिव्हर्सिबल प्रोसेस आणि 6वा टाईप आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला 5च टाईप दिले आहेत आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस जे आहे ना ते नंतर एक्सप्लेन केलेलं आहे. अच्छा, मी या ठिकाणीच तुम्हाला लिहून दिले की प्रोसेसची डेफिनेशन म्हणजे काय. अ ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट, दॅट इज कॉल्ड अ प्रोसेस. अँड टाइप्स ऑफ प्रोसेसेसमध्ये आपण पहिला टाईप घेतला आयसोथर्मल प्रोसेस, सेकंड आहे आयसोबॅरिक प्रोसेस, थर्ड आहे आयसोकोरिक प्रोसेस, फोर्थ आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस, फिफ्थ आहे रिव्हर्सिबल प्रोसेस आणि सिक्स्थ आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर याच्यामध्ये आपण 1 बाय 1 ह्या प्रोसेसच्या आपण डेफिनेशन घेणार आहोत आणि नेमकी त्या प्रोसेसमध्ये काय कॉन्स्टंट असते, कोणती व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, लक्षात, टाईमनुसार ती चेंज होते का होत नाही, लक्षात. तर या ठिकाणी आपण आयसोथर्मल, आयसोबॅरिक, आयसोकोरिक, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल, ॲडियाबॅटिक ह्या प्रोसेसच्या डेफिनेशन्स किंवा त्यांचे एक्सप्लेनेशन हे आपण नेक्स्ट पिरियडला घेऊया.